बकऱ्यांकडे होता जायचा बकरी घेऊन, तेव्हा कसं असायचं ग तिकडचं? लय आल्याकट पाऊस. पाल 10 गाड्यांना धरलं तरी उडते असलं पोहारा. मला म्हणायचा ते भाव पोहार तेवढं सांभाळ, पोहाराला अजिबात वारा लागून द्या. आणि पोराला तो घाम फुटला मी आजच्या ह्याच्यात पालात. असं का बाया म्हणलं काय करायचं आता हे पाऊस त्या गवळीत. पावसाळ्यातच जायचा का? नाही, दिवाळीत. दिवाळीत जायचा. आणि यायचा परत कधी बकरी घेऊन? पावसाळ्यात. पावसाळ्यात घरी यायचा. हां. आणि मग शेतीचं कसं करायचं? शेती ती काय दिली होती त्या परसुबाला करायला होय. करायला. आणि मग तिकडे बकऱ्यांकडे कोण, आजी, तू आणि कोण कोण होतं? अण्णा होते का? अण्णा बारीक एवढा होता. होय. आणि मग पोरांना कसं हे मग करायचं? अण्णाला तिकडेच ठेवलं त्यांना. म्हणले नाही बाबा पोर लावायचं असले पावसात. तिथंच ठेवलं अमरावतीत. सण बिन आले तर मग कसं बनवायचं? सगळं सामान घेऊन जायचं, सगळी भांडी, लागणारे कपडे, काय गोदड्या? एक परतीवानी एवढी ताटली हम्म. आणि एक टोप एवढा, हम्म. दुसरा एवढा, 2 टोप, एक चेअर. आपली मोजकीच भांडी न्यायची. हम्म. आणि मग तेवढ्यातच करायचं चुलीवर. हो, चुलीवर. तिकडचं सरपण गोळा करून आणायचं का? ते आणायचं आज. हं. अन्न असे नांगराटात उकरायचं. हम्म. ती खाली कोरडं निघाल्यावर त्याच्यावर चूल करायची. आणि मग ती चुली काय पेटतेच का पावसाची, चुली काय पेटायच्या कशा धडा. आणि सण वगैरे आला तर मग पुरणपोळी कसं बनवायचं? त्याच्यावर शिजवायचं. आणि मग वाटायला ह्याला? वाटायचं तांब्यानं ते परातीच्या बुडावर, ताटलीच्या बुडावर खाली हातरायचं असं चांगला पांढरा शिपत. आणि त्याच्यावर खाली पोतं, त्याच्यावर ते हातरायचं पांढरं शिपत दडपा एवढा. आणि त्याच्यावर तांब्यानं वाटायचं पुरण. लाटणं बिटणं घेऊन जायचं का? लाटणं तेवढं न्यायचं. आणि मग एका जागेवरनं दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर मग रोज तळ बदलायचं. मग रोज तिथं जाऊन ते बांधायचं का टेंट तसलं? हो. काय म्हणायचं तुम्ही त्याला? तिला म्हणतात काय? ते कसं ताडपत्रीचं बनवायचं का? हो.